रोहित पाटील यांनी या ठिकाणी जोर लावलेला होता। रोहित पाटील यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती आणि त्यानुसार तासगावमध्ये शरद पवार गटाला मोठा दिलासा। तासगावमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। जत आणि आटपाडीमध्ये भाजप उमेदवार सध्या पुढे आहेत, तर तिकडे विटा आणि शिराळ्यामध्ये शिवसेना आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तर परळीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या आघाडीवर आहे। शरद पवार गटाचं टेन्शन आता परळीमध्ये वाढलेलं आहे, कारण परळीमध्ये पद्मश्री धर्माधिकारी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार 1350 मतांनी त्या आघाडीवर आहेत। शरद पवार गटाच्या संध्या या सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तर माळेगाव नगरपंचायतीची सुद्धा अपडेट हाती येते। चंद्रपुरात मात्र काँग्रेस उमेदवार हे आघाडीवर आहेत। सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धा भोसले या आघाडीवर आहेत। पिंपळनेरमध्ये भाजप उमेदवार विजयी झालेले आहेत। माळेगाव नगरपंचायतीमध्ये 4 अपक्ष विजयी झालेत। अपक्षांसाठी ही महत्त्वाची अपडेट आणि एक मोठी बातमी। चंद्रपुरात काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे। सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धा भोसले सध्या आघाडीवर आहेत, त्यामुळे तळ कोकणामध्ये भाजपसाठी हा चांगला आणि एक मोठा विजय म्हणावा लागेल। तर माळेगाव नगरपंचायतीमध्ये आपण पाहतोय 4 अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत। चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत, तर सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धा भोसले या सध्या आघाडीवर आहेत। पिंपळनेरमध्ये भाजप उमेदवार विजयी झालेला आहे। पिंपळनेरमध्ये भाजपला हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। माळेगाव नगरपंचायतीमध्ये मात्र 4 अपक्ष उमेदवारांचा विजय या ठिकाणी झालेला आहे। तर चंद्रपुरात काँग्रेस उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। विजय वडेट्टीवार यांनी या ठिकाणी जोर लावलेला होता आणि पिंपळनेरमध्ये भाजप उमेदवार आपल्याला विजय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गुलालाची उधळण केली जाते आहे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये विजय उमेदवार आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय।